हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ॲक्सिस अकॅडमी अँड ऑनलाईन प्लॅटफॉर्म. बघा, आज सुद्धा आपण इयत्ता 8वी NMMS ला असणारा बुद्धिमत्तेचा जो विषय आहे त्यातला आपला पुढचा पॉईंट आपण घेणार आहोत. आज कितवा आहे तर 3.5 म्हणजे तिसऱ्या चॅप्टर मधला हा शेवटचा घटक आहे. 3.5 वर्णमाला परीक्षण. आता हा सुद्धा आपण जेव्हा आपण वर्णमाला सोडवतो त्यावेळेस आपल्याला महत्वाचं काय आहे तर आपण जे लेटर्स आहेत आपले A to Z हे लेटर्स आपण पहिल्यांदा आपण मांडून घ्यायचे असतात. त्यानंतर आपण काय करायचं, दुसरी गोष्ट तर त्या लेटर्सला आपण नंबर दिलेले आहेत. पहिल्यांदा सरळ नंबर दिलेले आहेत 1 ते 26 आणि देन नंतर उलट नंबर दिलेले आहेत. म्हणजे झेडला इथं 1 नंबर दिलेला, झेडला इथं 26 नंबर दिलेला आहे आणि A ला इथं 1 नंबर दिलेला आहे. आता हे वर्णमाला परीक्षेवर काही उदाहरण आहेत ते आपण सोडवूया. बघा, पहिल्यांदा प्रश्न पहिला काय बघूया तर इंग्रजी वर्णमालेतील डावीकडून 8वे अक्षर व उजवीकडून 7वे अक्षर. म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे डावीकडून. आता डावी आणि उजवी याच्यामध्ये फार कन्फ्यूज मुलं असतात. डावी आणि उजवी. आता हे लक्षात कसं ठेवायचं, डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती, तर काय करायचं, इथं A आहे आणि इथं Z आहे. डावी बाजू म्हणजे A लक्षात ठेवायचं कधीही. डावी बाजू म्हणजे A आणि उजवी बाजू म्हणजे Z. ही आपली झाली उजवी बाजू आणि ही आपली झाली डावी बाजू. आता त्यांनी सांगितलं डावीकडून 8वे अक्षर. बघा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे A to H पर्यंत H हे आपलं 8वं अक्षर आलेलं आहे. आणि उजवीकडून 7वं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे T पर्यंत काय आलेलं आहे आपले उजवीकडून 7वं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न काय आहे तर 7वे अक्षर यांच्या दरम्यान. दरम्यान म्हणजे काय तर हे डावीकडून 8वं आणि उजवीकडून 7वं यांच्या दरम्यान म्हणजे मध्ये असणारे किती अक्षरे आहेत. आता या दोघांच्या दरम्यान मध्ये किती अक्षरे आहेत तर सरळ सिंपल मोजून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. उत्तर बघा किती आलं 11. म्हणजे सोपं उदाहरण आहे. डावीकडून आपण किती दिलेत 8 अक्षर मोजलीत आणि उजवीकडून 7 मोजलीत आणि ही 8 आणि 7 सोडून त्यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत तर 11 ही अक्षरे आहेत. म्हणजे अगदी सोपा प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा मी सोडवून दाखवलेला आहे की या पद्धतीने तुम्ही हे उत्तर काढू शकता. पुढे बघा काय आहे सेकंड क्वेश्चन. इंग्रजी वर्णमालेतील केवळ समक्रमांकाची काय तर समक्रमांकावरची अक्षरे घेऊन नवीन वर्णमाला तयार केल्यास P हे अक्षर कितव्या क्रमांकावर येईल. आता आपल्याला काय करायचे, फक्त समसंख्यावर कोणकोणती अक्षर आहेत ते बघायचे. समसंख्या म्हणजे काय तर 2च्या पटीतली किंवा ज्या संख्येला पूर्ण भाग जातो अशा संख्या. बघा कुठल्या आहेत तर 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 12 14 16 18 20 22 24 आणि 26. आता फक्त ही समसंख्याच आपल्याला काय करायची आहे तर घ्यायची आहे आणि नवीन एक वर्णमाला तयार करायची आहे. म्हणजे कुठली फक्त घ्यायची आहे, B असेल, D F H J L N O अशी जी समसंख्येवर असणारी जे लेटर्स आहेत तेच लेटर घेऊन आपल्याला काय करायचे तर एक वर्णमाला तयार करायची. आता ती तयार केल्यास P हे अक्षर कितव्या क्रमांकावर येईल. आता वर्णमाला मांडत बसण्याऐवजी आपण डायरेक्ट सोडवूया. बघा आता इथं 2 नंबरला B आहे म्हणजे इथं आपण 1 घेतला. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे P हे किती नंबरला आलं आपलं 8 नंबरला. बघा उत्तरात पर्याय क्रमांक 8. म्हणजे जर आपण फक्त समसंख्येवर असणारे लेटर घेतले आणि जर नवीन आपण वर्णमाला तयार केली तर P हा जो लेटर आहे किंवा P हे अक्षर आहे ते कितव्या स्थानावर येणार आहे तर 8व्या स्थानावर येणार आहे. पुढे बघा तिसरा प्रश्न काय, इंग्रजी वर्णमालेतील 14 15 आणि 20 या अनुक्रमांकांची अक्षरे घेऊन किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता 14 नंबरला कोण आहे बघा N आहे. 14 नंबरला N आहे. त्यानंतर 15 नंबरला O आहे आणि 20 नंबरला T आहे. आता हेच काय करायचे लेटर्स वापरून आपल्याला 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत आणि ते किती तयार होतील तर बघा पहिल्यांदा NO घेतला, नो हा एक शब्द तयार झाला. दुसरा आपण घेऊया ON
ऑन हा एक तयार झाला. आणि तिसरा घेऊया TO, टू हा एक शब्द तयार झाला. आणि कोणता शब्द तयार होतोय का बघा. TN घेतला शब्द तयार होत नाही. NT घेतला शब्द तयार होत नाही. त्यानंतर OT हा सुद्धा होत नाही. TO म्हणजे टू हा शब्द तयार होते. म्हणून बघा 1 2 3 तीन अर्थपूर्ण 2 अक्षरी शब्द आपल्याला इथे मिळालेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. एक्झाम्पल नंबर 4 बघा काय आहे. तर इंग्रजी वर्णमालेतील जे व टी या 2 अक्षरांच्या दरम्यान काय सांगितले. दरम्यान म्हणजे इथं मध्य कोणते अक्षर असेल. इथं अक्षरे दिलेले नाही तुम्हाला, फक्त अक्षर दिले म्हणजे एकच आपल्याला इथं अक्षर काढायचं आहे. जे व टी या 2 अक्षरांच्या दरम्यान कोणते अक्षर येईल असं सांगितले. जे व टी बघा इथं आहे जे आणि इथं आहे टी म्हणजे JKLMNOPQRST यांच्या दरम्यानचं आपल्याला अक्षर काढायचं आहे. म्हणजे मध्य सेंटर आपल्याला काढायचं आहे. बघा इथं जे आहे टी आहे. KSLRMQNP म्हणजे दरम्यानचा आपल्याला निघलेला आहे O. म्हणजे पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 4 हे आपल्या इथं बरोबर असणार आहे. म्हणजे सगळ्यात सोपं उदाहरण आहे. इथं जर कन्फ्युज तुम्ही असाल की टी जे दिलेला आहे आणि टी दिलेला आहे म्हणजे दोन्ही अक्षर लांब लांबचे दिलेले आहेत आणि त्याच्या मधला सेंटर आपल्याला काढायचा आहे. त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने हे गणित सोडवू शकता. नेक्स्ट बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 5. इंग्रजी वर्णमालेतील 6 9 20 या अनुक्रमांकांची अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार केले आहेत. त्या अर्थपूर्ण शब्दांचा मराठीत अर्थ कोणता नाही विचारला इथं. कोणता नाही. आता 6 नंबरला काय बघा इथं F आहे. 6 नंबरला F आहे. 9 नंबरला I आहे आणि 20 नंबरला काय आहे T आहे. 20 नंबरला T आहे म्हणजे फिट शब्द आपल्याला कुठला मिळाला. फिट मिळाला. मग त्याला मराठीमध्ये शब्द कोणता आहे. फिट म्हणजे काय तर धडधाकड. फिट म्हणजे धडधाकड. त्यानंतर फिट म्हणजे काय तर सज्ज. हे पण बरोबर आहे. तो फिट आहे म्हणजे काय तो सज्ज आहे. देन फिट म्हणजे काय योग्य. फिट आहे योग्य आहे. आणि चौथा दिला आपल्याला अनावधान. फिट म्हणजे अनावधान. हे आपल्याला ऑप्शन येत नाही. म्हणजे मराठीत अर्थ एका हा जो इंग्लिश मध्ये शब्द दिलेला आहे आपल्याला फिट याचे मराठीमध्ये हे 3 अर्थ इथे लागू होतात. परंतु अनावधान यासाठी फिट हा शब्द इथं चुकीचा आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काय असणार आहे. या एक्झाम्पलचं या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे कोणता शब्द नाही तर अनावधान हे उत्तर काय आहे. या चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे तिन्ही जे शब्द दिलेले आहेत ते फिट म्हणजे काय तर धडधाकड सज्ज आणि योग्य म्हणजे काय आपण त्याला इंग्लिश म्हणतो तो फिट आहे. परंतु अनावधान हे काय नाही आहे तर फिट ह्या शब्दाला योग्य शब्द दिलेला नाही. अशा पद्धतीची आपण ह्या चॅप्टर मधली 5 उदाहरणं आपण बघितलेली आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पॉईंट घेणार आहोत. म्हणजे 3 पॉईंट इथं आपल्याला संपलेला आहे. आता चौथा चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत. जर अजूनही कुणी ॲक्सेस अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर तुम्ही आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.